Happy birthday to you. Happy birthday dear Srinidhi. Happy birthday to you. May God bless you. Pillow. Happy birthday. हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं मस्त अशा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा तुमचा दिवस खूप छान आनंदात मस्त मजेत जाऊ देत. तर श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस खूप छान आहे, मागचा पण होता आणि आजचा हा व्लॉग असेल फक्त आणि फक्त श्रीनिधीच्या बर्थडेसाठी स्पेशल. बघता बघता तिला 1 वर्ष कधी झालं काहीच कळलं नाही, कारण असं म्हणतो ना एकदमच असं वाटत पण नाही. असं डोळी पापणी जशी अशी लावतो ना तशी एकदम उघडल्यासारखी अशी वाटते की एकदम ती अशी मोठी झाल्यासारखी. वर्ष कसा गेला काही कळलंच नाही आणि एवढ्यात व्हिडिओ वगैरे पण नाही आहेत, त्यामुळं म्हणजे काही कळूनच नाही आलं तिच्यासोबत हसण्यामध्ये खेळण्यामध्ये. आणि तिच्यासोबत कसा दिवस गेले आणि पटापटा तिचं हसणं तिचं खेळणं नाही का, उठणं रडणं ह्या सगळ्या गोष्टी मी खूप छान छोट्या छोट्या पद्धतीने ऑब्झर्व केल्यात. आणि तिच्यासोबत मी स्वतः पण बालपण असं शिकली आहे नाही का. म्हणजे बालपणात कसं आनंदी राहायचं, किती जरी टेन्शन आलं तर कसं काय आपण हॅपी राहू शकतो, त्यांच्याकडून खूप काही शिकण्यात आलं आहे मला. आणि स्वतःचं बालपणसुद्धा त्यांच्यामध्ये मी बघितले, तर खूप भारी वाटते. आणि हे बघा डेकोरेशन अशा पद्धतीने केलेलं होतं त्या दिवशी, छान असं डेकोरेशन. आत्ताच जस्ट मी इशूला शाळेतून आणलं, त्यामुळे ड्रेस हा घातला होता. गेलेली शाळेतून घेऊन आले तिला. आणि त्या दिवशी बड्डेच्या दिवशी पण खूप घाई गडबड झाली. असं ठरवलं होतं व्लॉग वगैरे करायचं, पण एवढा मोठा पण जास्त काही केला नाही. म्हणजे जेवढं आपल्या नॉर्मल असेल एवढंच केले, कारण तिची तब्येत पण ठीक नव्हती, तिला सर्दी वगैरे झाली आहे. त्यामुळं थोडक्यात आपण केलं, कारण पावसाचं असं वातावरण चाललं आहे तर कुठं बाहेर जाणं पण शक्य नाही आहे. त्यामुळं मस्त असा सेलिब्रेशन झाले. शेजारचे हे ते सगळ्यांना बोलून मस्त असा इथले चिले पिले सगळे खूप सारे होते तिचे फ्रेंड्स, म्हणजे इशूचे फ्रेंड्स होता, कारण ती अजून छोटीच आहे, तिचे अजून कोण एवढे जास्त फ्रेंड्स बनलेले नाही आहेत. तर मस्त असं सेलिब्रेशन झाले, तुम्ही बघितलंच असेल. आय थिंक तुम्ही बघाल पुढे व्हिडिओ अपलोड करते, तर तो नक्कीच बघा. त्याच्यानंतर परत आपण गप्पा मारू. फोटो काढा सगळ्यांच्या. पण ते खायचं नाही तिला काही. फोटो काढले का? फोटो राहिले की ती नोट नरम करायला तिने कडक झाले नाही. तिने काय फोटो हातात कसं नाही, हातात घातलंय ना तिच्या हातात काहीतरी हाय नाही, पण अशी बी नाही रडत. तेवढं नाही करत. पटकन जा. श्रीनिधी काढती ती हलक्याचं वजन करायला तुम्ही सोडून मोकळं करा तिला. कोण राहिले आता कोण झाले की त्याला पेटव. काढायचा फोटो आता असं काढू. चला आता जाऊ तुम्ही जाऊ. तिला घे पुढं. नाही नाही कापत खूप श्रीनिधी खूप ईशा पाय मागे घ्या. Happy birthday to you.
तुला तू चाल हा शिव इकडे बघ तिच्याकडे तिकडे फोटो काढायचा तू चाल नवीन काय चाललंय ओके तुम्ही खावा की हा तिकट करून घ्या आणि त्या सगळ्यांना दमाना जेवा इकडे हाय करा भम्या बी बसलाय तिकडे माग त्या भम्याला कोण विचारणार जेवाय हे का इकडे चिमण्या बसल्या इकडे इकडे का पाव सगळ्याला ते काय तिथं आहेत थांबा ते श्रीनिधी माय हात सोडून उभं राहिले तेव कसं करा विठ्ठल विठ्ठल चला. तर अशा पद्धतीने सगळेजण आलेले ताई वगैरे इथंच राहते जवळच म्हणजे जवळ म्हणजे म्हणाल तर एक 100-200 किलोमीटर सॉरी 100-200 मीटर अंतरावरती राहते आणि जवळच असल्यामुळं मग या म्हणलं कारण आहेत आपल्या आता जवळ तर. आणि दुसरा एक भाऊ आहे तो पण राहतो तो पण आलेला आणि मामाने काय गिफ्ट घेतलं तर तुम्ही बघितलंच असेल सायकल घेतली आणि फोटो टाकला नाही त्याचा तिथे वरती. आता ते चिलेपिले झोपलेत ना आणि ते सारखं वाजवत आहेत त्याला काय करायचं ते वरचं जे कवर होतं ना ते थोडंसं फिटिंग केलेलं आहे तर ते काढून थोडंसं त्यातले सेल काढून ठेवायचे चाललेत कारण कसं श्रीनिधी झोपली ना आयुष बेबी वाजवती आहे मग ते कंटिन्युअसली जसं घेतली गाडी तसं ते चालूच आहे त्यामुळं सध्या बंद ठेवली आहे वरती ठेवली आहे बरोबर इथे वरती ठेवून दिलेली आहे गाडी. तर तिच्या पप्पानी कारण खूप गोंधळ करत होती शिबीबी ऐकतच नव्हती वाजवतच होती खूप जास्त त्यामुळं मग तशी ठेवली. आता त्यातलं सेल वगैरे काढले ना असं दाखवलं मी तुम्हाला साईडला फोटो लावून देते नक्कीच बघा कशी आहे एकदम छान आहे क्यूट आहे आणि तिला तर खूपच भारी दिसते. श्रीनिधी पण खूप छान दिसत होती आणि तिच्या ड्रेसवर मॅचिंग म्हणून तशा टाईपची भावनी घेतलेली आहे तिच्या मामाने गिफ्ट केलेले. तर अशा पद्धतीने छानसा छोटासा बड्डे झाला आणि मिसळपाव बनवलेला इतकं म्हणजे पटापटा होऊन जातं ते आणि घाई गडबड असते ना त्या दिवशी मग सगळंच आवरायचं तिचं आवरायचं हिचं आवरायचं परत माझं आवरायचं सगळ्यांना बोलवायचं रांगोळी काढली परत हे पडदे वगैरे नाही का दाराला तोरण वगैरे बांधलं सगळं छान असं दिवाळीसारखं मस्त सजवलं असं. ती पाळण्यात झोपली आता ती हे पाळण्यात ठेवलं आहे आणि ती झोपली आहे आणि ईशबेबी तर झोपली आहे हे चालले. आणि हे कधी घेतलं तर तेव्हाच घेतले बरेच दिवस झाले आता घेऊन त्यावेळेस पण व्हिडिओ काढायचं लक्षातच नव्हतं म्हणजे एवढं म्हणजे राहतच नाही की आता पहिलं व्हिडिओ असायचे रोजच्या रोज सगळं हे करायची तर हे घेतले. आणि याचा पण खूप विचार केला सोफा कम बेड आहे तुम्ही बघू शकता हे इथून नाही का त्याच्यामध्ये खूप सारं स्टोरेज पण आहे त्यामध्ये खूप सारं सामान पण बसतो आणि काढता पण येतं आपल्याला हे पूर्ण निघतं सगळं उकलून म्हणजे आपण बाहेर पण येऊ शकतो आतमध्ये पण आणू शकतो अशा पद्धतीने हे घेतले. अशा हे झालं आणि शनिवारी बड्डे होता तिचा 15 जुलैला 15 जुलैला तिच्या पप्पांचा होता 20 जुलैला होता श्रीनिधीचा बड्डे झालेला 20 जुलैला. त्याच्यानंतर मग काल 21 जुलै काल गुरुपौर्णिमा होती तर आम्ही स्वामींच्या मठात गेलेलो मस्त असं दर्शन वगैरे घेतलं आणि खूप प्रचंड गर्दी होती इतकं जाम झालेलं खूप म्हणजे इकडून तिकडून अशी इतकी सुधारणा सांगते मी 1-2 वर्षापूर्वी मी तिथं गेलेली तेव्हा एवढी बरीचशी गर्दी नव्हती म्हणजे बऱ्यापैकी थोडीशी अशी जाम अशी इतकी नव्हती की नाही का असं एकमेकांवर लोक तुटून पडतील प्रचंड. काल मागच्या वर्षी पण बऱ्यापैकी होती आणि श्रीनिधी तेव्हा जन्मली नव्हती बहुतेक गुरुपौर्णिमा पुढे आली आहे यावेळेस नाही का जन्मली नव्हती श्रावण महिना होता का मागच्या वेळेस काय लक्षात नाही आता एवढं कसे दिवस चालले ते कळलं ना. पण यावर्षी जे होतं इतकी गर्दी होती ना इतकी गर्दी सांगू नका. तेवढ्या ह्याच्यामध्ये मी म्हणलं आता आलोय ना आपण बाहेर आणि ह्यांना म्हणलेलं मी की दुपारी जाऊया काल हे मला म्हणले की नको आपण संध्याकाळी जाऊया पाऊस थोडा येतोय म्हणलं ठीक आहे चालतंय. मग संध्याकाळी आम्ही बऱ्यापैकी आवरलं कारण परवा दिवशी पण खूप रात्री उशीर झालेला झोपायला बड्डे वगैरे झाला त्यामुळं ताई वगैरे गेले संध्याकाळी गेले जेवण वगैरे करून मग त्यानंतर मग आम्हाला झोपायला वगैरे उशीर झाला सगळं आवरायचं सगळं काढायचं वगैरे म्हणून उशीर झाला. आणि काल सकाळी 9ला उठलेली मी मला खूप म्हणजे काल खरंच
आजपर्यंत एवढा वेळ कधीच नाही झोपली, पण परवा दिवशी मी खूप थकलेली, इकडे तिकडे हे ते सगळे साफसफाई. कारण आता पहिलं काय होतं 2 रूमात खूप साफसफाई तेवढीच व्हायची, बस झालं. पण आता इथून वर खाली सगळं त्यामुळं ते कधीतरी म्हणजे असतं माझं जास्त असं पुसून वगैरे. रोजच्या रोज तर शक्यच नाही करणं, कारण दोन्ही मुली सांभाळून ते होतच नाही आता. आणि परत म्हणलं तर अपडाऊन इशूला आणायचं, जायला हे सोडतात कामाला जाताना सोडतात, पण आणायला मीच जाते, त्यामुळे तो एक प्रॉब्लेम. अशा पद्धतीने मग झालं. आणि काल उठलो, मग संध्याकाळी गेलो. तेवढ्या गर्दीमध्ये उभं राहणं पण शक्य नव्हतं, पायात खूप हे होतं. स्वामी म्हणतात ना, स्वामी आज पॉप शक्ती देतात बऱ्यापैकी. मी श्रीनिधीला घेऊन बसलेली आणि श्रीनिधीचं चाललेलं केस ओढायचं, नुसतं केस ओढायचं काम असतं तिचं, तिथे पण ओढायला लागली. आणि जे दिसतील ना समोर थांबले, इकडे थांबले, कुठे पण सगळ्यांचे केस असं पकडायची ओढायची. अक्षरशः आम्ही 8 वाजता गेलेलो, 7:45ला इथून. 8:45ला काहीतरी दर्शन झालं, 8:30 8:45ला, म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास कंटिन्यू. आणि नुसती ढकलाढकली इकडून तिकडून असे लोक असे इकडून म्हणजे थांबतच नव्हते, अजिबात ऐकत नव्हते. एवढी गर्दी होती की मागून अशी लाट यायची की सांगूच नका. तरी म्हणलं एवढ्या गर्दीत जायची इच्छा नव्हती, पण आता इथंपर्यंत आलो तर दर्शन घेतल्याशिवाय तर काही जाता नाही वापस. त्यामुळे मग आतमध्ये गेलो, मस्त असं दर्शन घेतलं. तर बऱ्यापैकी भारी वाटलं. आतमध्ये गेल्यानंतर थोडी बऱ्यापैकी प्रमाणात कमी झाली गर्दी, बाहेर खूप जास्त होती. आतमध्ये गेल्यानंतर मग सगळ्यांनी व्यवस्थित पुढे नाही का एक लाईन करून अशी सोडलेली. मग तिथं छानसं दर्शन झालं. प्रसाद पण होता, प्रसाद पण खाल्ला. त्यानंतर मग घरी आलो. बऱ्यापैकी असं कालचं झालं नियोजन. आणि आज सकाळी परत मग गाई हे पण गेले जॉबला, इशू पण गेलेली शाळेत. आणि परत येते वेळेस पाऊस आला आणि थोडीशी भिजले पण मी आता थोडीशी. श्रीनिधी पण थोडीशी भिजली, कारण तिला टोपी नको म्हणते घालायला. आणि मला काय वाटलं पटकन जवळ शाळा आहेत, आपण पटकन येऊ, छत्री पण नाही नेली, त्यामुळे थोडंसं भिजली आहे. तिला पांघरून आणलं कसं तरी, ओढणी वगैरे हे ओढणी होती पांघरलं. इशू बेबीने टोपी घातलेली, त्यामुळे ती पण एवढी नाही भिजली. थोडंसं नाही का रिमझिम असं चालू आहे. अशा पद्धतीने झालं. आणि आता फायनली येऊन बसली आहे मी. तर चला, आजचा एवढा छोटासा व्हिडिओ होता. आणि श्रीनिधीचा अशापैकी बड्डे झालेला आहे आणि ती झालेली आता फायनली 1 वर्षाची. तर चला, कसा वाटला व्हिडिओ सांगा. चला बाय बाय, काळजी घ्या सगळ्यांनी, मस्त मजेत राहा.